नमस्कार, गौरव पवार सातारकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे. आज आपण कंदूर या गावी आहोत आणि आज आपण हिंद केसरी राजाच्या गोट्यावर आलो आहोत आणि त्याचाच साथीदार म्हणून एकनाथ दादांनी खरेदी केलेली आहे. तर त्या नंदीची आपण माहिती घेणार आहोत, मुलाखत घेणार आहोत. दादा आपल्यासोबत. दादा नमस्कार. नमस्ते. आता आपल्या दावणीला हिंद केसरी राजा तर आहे, पण आता आम्हाला अजून एक नंदी पाहायला मिळाला. हा काय सांगाल? नंदी काय नाव आहे याचं, खरेदी कुठली, जरा सर्व सांगा आम्हाला. हा लक्ष्याम नाव आहे याचं. बर. ह्यो गडिंग्लज भागातून घेतलाय शेतकऱ्यापासून. बर. मग आता ह्यो एक महिना अंदाजे झाला मी घेतलाय. त्याला नवीन आता प्रॅक्टिस देऊन तयार करणार आहे. कितीची खरेदी काय? ह्यो 90,000 रुपयाला घेतला. 90,000ला. आता एक महिन्याला घेतलाय म्हणजे तुम्ही? हो. बरं. आता राजा सोबत आहे, नवीन नंदी घेतलाय. कसं ट्रेनिंग चाललंय? मी थोडक्यात ट्रेनिंग कसं? आता अजून काय ट्रेनिंग द्यायला म्हणजे वेळ भेटलेला नाही. आम्ही ते जरा लग्नाच्या गडबडीत असल्यामुळं नाही आणला. त्या दिवशी एक दिवस एक फेरा काढला, चांगला पळाला फेऱ्याला. डाव्या खांद्याने एक फेरा टाकला, चांगला पळाला. आता पुढं नियोजन करायचं. मग आता राजाला जसं तुम्ही घडवलंय, आता तुम्ही राजाला घडवलं स्वतःहून, तसं आता ह्याला कसं घडवणार? म्हणजे तुम्ही कसं फ्युचर पाहताय की घडवणार कसा? कारण की प्रत्येक मालकाला वाटतं की जसा राजा घडतोय, कारण कानमंत्र पाहिजे असतो की बाबा हा नंदी कसा घडला, कारण आम्ही पण त्याला घडवायचा प्रयत्न करू. कसं आहे, पहिल्या मूळ मुद्दा म्हणजे आमच्या भागात जे सेकंदचे मैदान होते त्याला एकच फाटी असते आणि दोन्ही साईडनं पब्लिक असते. बरोबर. त्या प्रकारात बैल पळवायला लागतो पहिल्यांदा आम्हाला. त्यात पळवल्यावर दोन्ही खांदी पब्लिक ठाम होते वासरू. आणि शान्या बैलाबरोबर, जसं की आमचा पहिला जुना बैल आहे नंद्या, अशा शान्या बैलांच्या बरोबर पहिल्यांदा पळवून पूर्ण त्याला फाटीतनं मार्गातनं पळायचं ट्रेनिंग द्यायचं आणि हळूहळू टप्प्यानं मग चांगली बैल घालीत वर. आता दुसराच आहे का? मग नाही, आदत आहे. हो. बरं. आता फेरा वगैरे फक्त फेरा काढला तुम्ही? एक फेरा टाकलाय आता आणल्यावर. मग तुम्ही तुमच्या भागातच शक्यतो पळवताय का? इकडे तुमच्या इकडे कोणतं शर्यत असतात काय? आमच्याकडे सेकंद पट्टा. सेकंद पट्टा. एक गाडी पळते. आपला पुण्याचा घाट असतो तसं सिंगलच, पण त्यांचा घाट असतो ना आमची मोकळी फाटी असते. बरं. आणि मग दोन्ही साईडनं पब्लिक असते कडवर. पब्लिक कडवर, त्यामुळे पब्लिक मरते. पब्लिकचं भ्या मोडते वासरांचं. पब्लिकवर पळायची सवय लागते. आणि काय बघून घेतलं ह्याला? म्हणजे तुम्ही ह्यात वैशिष्ट्य काय तुम्हाला वाटले? की शरीर एष्टी चांगली आहे, राजाच्या जातीतलाच आहे थोडक्यात. तसा चांगला वाटला, शरीर माप चांगला आहे म्हणून घेतला. आणि आता 3 फेऱ्याच्या मैदानात कधी दिसेल काय पळताना वगैरे? नाही, आता लगेच तर काय नाही दिसणार, कारण पूर्ण त्याला तयार करून घेतल्याशिवाय 3 फेऱ्यात मी पळवत नाही. आणि त्याच्या अगोदर तुम्ही इकडेच फक्त पळवणार? हो, इकडेच पळवतोय आपल्या भागात, आमच्या इकडे सेकंद पट्ट्याला. आणि आता मग थोडक्यात जरी कुठं नंतर नियोजन झालं नाही तरी ही घरची गाडी तुमची पाहायला मिळू शकते बाहेर? ते भविष्यात म्हणजे त्याला अजून वेळ आहे, कारण राजा प्रत्येक जण राजा होऊ शकत नाही. बरोबर. कारण मला अनुभव आहे. 13 वर्षापूर्वी माझा नंदी पळत होता नंद्या, 2011-12ला. त्याच्यानंतर मी 13 वर्ष फायनलच्या मैदानात आलो नव्हतो. बरं. 13 वर्षानंतर परत राजा मला लागला आणि लाभला तो 1 नंबरच बैल लाभला आणि परत 13 वर्ष. त्यामुळे ह्या क्षेत्रात संयम महत्वाचा आहे. बरोबर. वेळ प्रत्येकाची, ती फक्त संयम ठेवायला पाहिजे, वाट बघितली पाहिजे. त्या ताकदीचा, त्या जोराचा पळणारा नंदी आपल्या दावणीला तयार होईपर्यंत माणसाजवळ संयम पाहिजे. म्हणजे मित्रांनो बघू शकता, जरी नंदी दुसरा दावणीला आलाय तरी ते म्हटले की राजासारखा राजा होऊ शकत नाही, कारण ते म्हटले की 13 वर्ष त्यांनी वाट पाहिली. म्हणजे फायनल नव्हती तुमच्याकडे? थोडक्यात 13 वर्ष तुम्ही? 13 वर्ष बंदीच्या अगोदरच्या काळात शेवटचं मैदान फायनलचं आम्ही केलं कोरेगाव, हिंद केसरी झालो. गौतम काकडेचा लक्ष्या, बारका लक्ष्या आणि आपला नंद्या, ही गाडी पळाली होती तिथं. त्या बसून आम्ही म्हणजे बंदी आल्यावर आमच्या भागातच सेकंदच्या मैदानावर पळत राहिलो. आणि त्याच्यानंतर दरवर्षी माझ्या दावणीला 1-2 नंदी काढतात, पण एवढा टॉपला गेली नाही, तर आपल्या भागातच पळवत होतो. आणि थोडक्यात म्हणजे आलं चांगलं पैसे की मी देतो, कारण सर्वसामान्य शेतकरी ह्या क्षेत्रात टिकू शकत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. 100%. त्यामुळं आपल्या योग्यतेनं मनाजोगं पैसे बाबा बैलाचं होत्यात चांगलं असं वाटलं की मी बैल विकतो. बरोबर. कारण आता तुम्ही पण बघताय की इथून गोट्यापासून बैलाला आपल्या शर्यतीला घेऊन परत माघारी खर्च तुम्हाला माहिती आहे. सर्वसामान्य विषयच आहे. टफ कॉम्पिटिशन पण टफ झालंय. आता 1000 गाड्या पळतात मैदानात. आज 1 नंबर केलेला उद्या गटाला सुद्धा मार खातो, एवढी वाईट परिस्थिती आहे. कॉम्पिटिशन पण तेवढं टफ आहे. त्यामुळं एक शेतकऱ्याला, मी तर म्हणतो सर्वसामान्य शेतकऱ्याला, ज्याला एक ठराविक वेळेत बैल विकता आला, तो ह्यातला हुशार माणूस म्हणता येईल थोडक्यात. नक्कीच 100%. आणि
ही नक्कीच त्यांची नवीन खरेदी आहे आणि राजा जसा तुमचं नाव करतोय तसंच त्याचे आशीर्वाद पण ह्याला लागतील, हीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि येत्या आगामी काळात हे आपल्याला 3 फेऱ्याच्या मैदानात पण दिसेल, हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.